नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एजीओ एमपीएससी आपल्या मराठी करंट अफेअर्सच्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आज 4 एप्रिल 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न पाहणार आहोत, जे की 10च्या 10 प्रश्न हे खूप महत्त्वाचे असतील आपल्या येणाऱ्या सर्व एक्झामसाठी. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील करू शकता. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला पाहूया. मराठीसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रदीप कोकरे. अधिक माहिती जाणून घ्या. तर नुकतेच मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 हा लेखक प्रदीप कोकरे यांना जाहीर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हा पुरस्कार त्यांच्या कोणत्या कादंबरीसाठी मिळालेला आहे? तर त्यांचे खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी प्रदीप कोकरे यांना हा युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आता आपण साहित्य अकादमी पुरस्कार याबद्दल माहिती जाणून घेऊया. आता काय आहेत हे साहित्य अकादमी पुरस्कार? तर मित्रांनो, याची स्थापना कधी झाली? तर 12 मार्च 1954 रोजी साहित्य अकादमीची स्थापना झाली आणि पहिला साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला? तर लक्ष्मण शास्त्री जोशी यांना हा पहिला साहित्य अकादमी पुरस्कार 1955 मध्ये मिळाला. आणि साहित्य अकादमी पुरस्कार हा भारतातील प्रतिष्ठित साहित्यिक सन्मान आहे आणि तो मराठीसह एकूण 24 भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य कृतींसाठी, प्रामुख्याने पुस्तकांसाठी दरवर्षी हा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान केले जातात. आणि मित्रांनो, हा पुरस्काराचे स्वरूप कसे आहे? तर हा पुरस्कार 1,00,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल अशा स्वरूपात हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आणि आत्ताच आपण पाहिले की मराठीत पहिले साहित्य अकादमी 1955 मध्ये लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या वैदिक संस्कृतीचा विकास या ग्रंथाला पहिला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. कधी? तर 1955 या साली. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत इस्रोने कोणते मिशन चालू केले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिशन मित्र. इस्रोने गगनयान मोहिमेअंतर्गत नुकतेच मिशन मित्र सुरू केलेले आहे. तर मित्रांनो, ही गगनयान मोहीम काय आहे? तर पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे ही इस्रोची गगनयान. त्या अंतर्गत इस्रोने मिशन मित्र हे सुरू केलेले आहे. आता कुठे सुरू केलेले आहे हे मिशन? तर हे मिशन एप्रिल 2026 मध्ये लडाख येथे सुरू केलेले आहे. आता या मिशन मित्रचा उद्देश काय आहे? तर अंतराळवीरांना आकाशातील अत्यंत कठीण परिस्थितीचा, उदाहरणार्थ कमी ऑक्सिजन, गोठवणारी थंडी आणि एकाकीपणा यांचा सराव करून देणे हे या मिशन मित्रचा उद्देश आहे. आता आपण मित्रांनो, गगनयान मोहीम काय आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. आता आपण गगनयान मोहीम काय आहे ते पाहूया. तर गगनयान मोहीम ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची म्हणजेच की इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. म्हणजेच की गगनयान मोहिमेअंतर्गत मानवाला अंतराळात पाठवण्याचं नियोजन या गगनयान मोहिमेअंतर्गत होणार आहे. आणि या मोहिमेद्वारे भारताची स्वदेशी तंत्रज्ञान मानवाला अंतराळात पाठवण्याची क्षमता सिद्ध होणार आहे. आणि 3 अंतराळवीरांच्या तुकडीला 400 किलोमीटर उंचीवरील पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 3 दिवसांच्या मोहिमेसाठी पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे भारतीय समुद्रात उतरवणे असे या नियोजन गगनयान मोहिमेअंतर्गत होणार आहे. 3 अंतराळवीरांच्या तुकड्या 400 किलोमीटरच्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 3 दिवसासाठी पाठवले जाणार आहे. आणि हे कधी होणार आहे हे गगनयान मोहीम? तर हे 2027च्या पहिल्या तिमाहीत भारतीय अंतराळवीरांना आकाशात पाठवण्याचे नियोजन या गगनयान मोहिमेअंतर्गत नियोजन होणार आहे. तर आता मित्रांनो, इस्रोची स्थापना कधी झाली? तर इस्रो काय आहे? तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था. इस्रो ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे आणि तिची स्थापना कधी झाली? तर तिची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय कुठे आहे? तर मुख्यालय बेंगळुरू इथे आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. उत्सर्जन आणि तेलाची आयात कमी करण्यासाठी भारत देशभरात कोणत्या पेट्रोलचा अवलंब करणार आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 E20. उत्सर्जन आणि कच्च्या तेलाच्या आयात कमी करण्यासाठी भारताने देशभरात E20 पेट्रोल अनिवार्य केलेले आहे. आता हे E20 पेट्रोल काय आहे? तर 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल, त्यालाच E20 पेट्रोल असे म्हणलेले आहे. आणि आता ते भारताने देशभरात अनिवार्य केलेले आहे. उत्सर्जन आणि कच्च्या तेलाच्या आयात कमी करण्यासाठी त्याचा उद्देश असणार आहे. आता हे कधीपासून लागू होणार आहे? तर 1 एप्रिल 2026 पासून सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक पेट्रोल पंपावर केवळ E20 इंधन उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. E20 म्हणजे काय? तर 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल. चला तर पुढचा प्रश्न पाहूया.
प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या टाइड्स ऑफ टाइम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुधा मूर्ती. अधिक माहिती जाणून घ्या. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या टाइड्स ऑफ टाइम भारत हिस्ट्री थ्रू मुराल्स इन पार्लिमेंट या पुस्तकाच्या लेखिका राज्यसभा खासदार सुधा मूर्ती या आहेत. तर मित्रांनो, या कोण आहेत सुधा मूर्ती? तर या प्रख्यात लेखिका आहेत, राज्यसभा खासदार आहेत, समाजसेविका आहेत आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष देखील आहेत या सुधा मूर्ती. आणि मित्रांनो, हे पुस्तक लोकसभेच्या सचिवालयाने प्रकाशित केले असून ते संविधानातील 58 भित्तिचित्रांच्या माध्यमातून भारताचा सांस्कृतिक इतिहास सांगते. तर मित्रांनो, या पुस्तकात काय आहे तर संविधानातील 58 जी भित्तिचित्र आहेत त्याच्या माध्यमातून भारताचा सांस्कृतिक इतिहास या पुस्तकातून प्रकाशित केलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, जनगणना 2027 चा पहिला टप्पा कधीपासून सुरू झाला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एप्रिल 2026 पासून. तर मित्रांनो, जनगणना 2027 चा पहिला टप्पा घर यादी आणि गृहगणना 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेला आहे आणि तो कधीपर्यंत चालणार आहे तर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत हा पहिला टप्पा चालणार आहे. आणि ही भारतातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असून यात पहिल्यांदाच नागरिकांचा 15 दिवस स्वतःची माहिती पोर्टलद्वारे भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या जनगणना 2027 द्वारे. आता आपण जनगणना 2027 बद्दल माहिती जाणून घेऊया. तर आता आपण जनगणना 2027 ची वैशिष्ट्य पाहणार आहोत. तर भारतातील ही 16वी जनगणना असणार आहे 2027 मध्ये होणारी आणि ही देशातील पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. म्हणजे 2027 मध्ये जी जनगणना होणार आहे ती पहिली डिजिटल जनगणना असणार आहे आणि नागरिकांना प्रथमच जनगणनेच्या अधिकृत पोर्टलवर स्वतःची माहिती भरण्याचा पर्याय देखील देण्यात आलेला आहे. आणि याचं मुख्य वैशिष्ट्य आणि काय असणार आहे तर 1931 नंतर पहिल्यांदाच या जनगणनेत जातीवार आधारित डेटा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संकलित केले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच की मित्रांनो, जातीनुसार जनगणना देखील या 2027 च्या जनगणनेमध्ये केली जाणार आहे आणि 1931 नंतर पहिल्यांदा होणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, 2026 चा प्रतिष्ठित नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल NBCC पुरस्कार कोणत्या भारतीय लेखिकेला प्रदान करण्यात आलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरुंधती रॉय. तर 2026 चा प्रतिष्ठित नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल NBCC पुरस्कार प्रसिद्ध भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, अरुंधती रॉय यांच्या कोणत्या पुस्तकाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर त्यांच्या मदर मेरी कम्स टू मी या संस्करणासाठी आत्मचरित्र श्रेणीमध्ये हा सन्मान त्यांना मिळालेला आहे. कोणता पुरस्कार तर प्रतिष्ठित नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल पुरस्कार मिळालेला आहे. आणि कोणत्या पुस्तकासाठी तर मदर मेरी कम्स टू मी या आत्मचरित्र श्रेणीमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ह्या अरुंधती रॉय कोण आहेत तर ह्या एक प्रसिद्ध ख्यातनाम भारतीय लेखिका आहेत आणि त्यांना 1997 मध्ये द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पहिल्या कादंबरीसाठी त्यांना प्रतिष्ठित बुकर पुरस्कार मिळालेला होता. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंचल कुमार. अधिक माहिती जाणून घ्या. तर IAS अधिकारी चंचल कुमार यांची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. तर मित्रांनो, माहिती प्रसारण मंत्रालयाचे नवीन सचिव कोण असणार आहेत तर आता चंचल कुमार हे नवीन सचिव असणार आहेत आणि त्यांना 1 एप्रिल 2026 रोजी पदभार स्वीकारला असून ते विद्यमान सचिव संजय जाजू यांची जागा घेणार आहेत. तर मित्रांनो, चंचल कुमार यांच्यापूर्वी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव कोण होते तर संजय जाजू हे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव होते. आता चंचल कुमार हे सचिव असतील. आणि मित्रांनो, मावळते सचिव संजय जाजू आता ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे सचिव असणार आहेत. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे, प्रकल्प इंडिया साईज खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वस्त्रोद्योग. तर मित्रांनो, प्रकल्प इंडिया साईज प्रामुख्याने वस्त्रोद्योग क्षेत्राशी निगडीत आहे. आता काय आहे हे प्रकल्प इंडिया साईज
तर भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि ज्याचा उद्देश काय असणार आहे, तर भारतीय शरीरयष्टीनुसार कपड्यांचे प्रमाणित आकाराचे तक्ते तयार करणे हे या प्रकल्प इंडिया साइज चे मुख्य उद्देश असणार आहे. आणि कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर वस्त्रोद्योग या क्षेत्राशी हे संबंधित आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे. एप्रिल 2026 मधील भारतातील आतापर्यंतची कोणती पेंटिंग सर्वात महागडे ठरलेले आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यशोदा आणि कृष्ण हे आतापर्यंतचे भारतातील सर्वात महागडे पेंटिंग ठरलेले आहे. आता याबद्दल आपण माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, एप्रिल 2026 मध्ये राजा रवी वर्मा यांचे यशोदा आणि कृष्ण हे सर्वात महागडे पेंटिंग ठरलेले आहे. तर मित्रांनो, हे यशोदा आणि कृष्ण कोणाचे पेंटिंग आहेत, तर प्रसिद्ध चित्रकार, भारतीय चित्रकार राजा रवी वर्मा यांचे ही यशोदा आणि कृष्ण हे पेंटिंग आहे. आणि या चित्राची किंमत काय आहे, तर हे चित्र तब्बल 167.2 कोटी रुपयांना म्हणजेच की सुमारे $18 दशलक्षला विकले जाऊन भारतातील आतापर्यंतचे सर्वात महागडे पेंटिंग ठरलेले आहेत. तर मित्रांनो, या चित्राची तब्बल 167.2 कोटी रुपयांना विकली गेलेली आहे. आता हे कुणी घेतले विकत, तर प्रसिद्ध अब्जाधीश उद्योगपती आणि सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनवाला यांनी हे चित्र विकत घेतलेले आहे. तर मित्रांनो, यशोदा आणि कृष्ण हे पेंटिंग कुणी विकत घेतलेले आहे, तर सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनवाला यांनी हे चित्र विकत घेतलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर मित्रांनो, आजचा आपला शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी भारत विस्तार योजना कोणत्या राज्यातून सुरू केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजस्थान. तर केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह यांनी राजस्थानमधील जयपूर येथे भारत विस्तार योजनेचा शुभारंभ केलेला आहे. तर केंद्रीय कृषी कल्याण, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत, तर शिवराज सिंह आहेत आणि त्यांनी भारत विस्तार या योजनेचा शुभारंभ राजस्थान या राज्यातून केलेला आहे. आता या योजनेचा उद्देश काय असणार आहे, तर ही योजना कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचा एक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच की AI आधारित उपक्रम आहे. आणि याचं कार्य काय असणार आहे, तर एकाच व्यासपीठावर माहिती उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आणि मुख्य कार्य असणार आहे भारत विस्तार योजनेचा. आणि कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आली, तर राजस्थान या राज्यातून ही योजना सुरू करण्यात आली. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 4 एप्रिल 2026 चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो, 10च प्रश्न पाहिलेले आहेत, जे की 10च्या 10 प्रश्न येणाऱ्या सर्व एक्झामसाठी महत्त्वाचे असणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. EduMPSC हे आपले. धन्यवाद.